जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांच्यामुळे आज आपण शाळेत येतो, नाहीतर आपल्याला शिक्षण शिकता आलं नसतं. दुसरं पुस्तक देऊ का तिला? मान्यता नव्हती. फक्त चूल आणि मूल हेच स्त्रीचे आयुष्य समजले जायचे. मी माझे सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शैली गोविंद शिंदे आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सातारा या जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबांशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला. माझे नाव सानवी प्रशांत. आज 3 जानेवारी आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा लहानपणीच विवाह झाला. धन्यवाद. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करत आहोत. सावित्रीबाई फुले महान शिक्षण दिले सर्वांना समान. हातात पुस्तक मला जिद्द दगड झेलले शब्द झेलले तरी ती न थांबली. ती ओवी ग सावित्रीच्या बुद्धी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढ. दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडाने अडविले. धीराने तोंड दिले ग सगळ्या ग त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेते. चौथी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या हृदयाला. चौथी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या हृदयाला. माणुसकीचा झरा जात नित्य ग वाहिला. माणुसकीचा झरा जात नित्य ग वाहिला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली. सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली. सत्य धर्म प्रकाशात तेजाने दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला. दुःखितांच्या सेवेत देह झेलला शब्द झेलला तरीही तीन थांबली. दगड झेलला शब्द झेलला तरीही तीन थांबली. शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई गम उभी राहिली. सावित्रीबाई गम उभी राहिली. आई होती समाजाची, गुरु होती ज्ञानाची.
क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे आजची. आधी शिकवायला चालू नव्हतं आणि त्यांनी शिकवायला चालू केलं म्हणून त्यांची जयंती. असं नव्हतं. खूप अवघड परिस्थिती होती, खूप कठीण परिस्थिती होती. सामाजिक परिस्थिती अशी होती, मुलींना शिकविणं म्हणजे पाप, मुलींना शिकवणं म्हणजे पाप. आणि मग ही तर बाई पाप करायला निघाली. कुठं मुलींना शिकवत असेल काय? मुलींना शिकवायली म्हणजे पाप करायला लागली. पाप करायली म्हणजे लोक तिला नाव ठेवायला लागले. नाव नुसतं नाव ठेवून नाही भागलं, शिव्या द्यायला लागले तिला शाळेला जाताना. सुरुवातीला महात्मा फुले यांनी स्वतः शाळेत शिकवत होते मुलींना, पण लोक म्हणायला लागले अबो पोरींना बायकांना शिकवायला माणसाकडे पाठवायचं, पुरुषाकडे पाठवायचं. ज्योतिबांनी ही अडचण ओळखली, बाबा मी पुरुष आहे म्हणून बायका शिकायला येणार, काय करू आपण? मग एका स्त्रीला शिकवायला आणू. बरं आणावं कुणाला? कोणच शिकलेलं नाही. बरं ज्या घरची एखादी शिकली असेल तर ती येत नाही, काय करावं बाबा? मग आपल्याच पत्नीला शिकवावं, आपल्या सावित्रीला शिकवावं. सावित्रीला विचार सांगितला, अगं अशी अडचण आहे, तू देशील का मला साथ? सावित्रीला सुद्धा आवड होती, ती सुद्धा म्हणली हो शिकेन की मी. सावित्रीला शिकवलं ज्योतिबांनी घरी, मातीमध्ये रेषा ओढल्या, अक्षरं काढली आणि सावित्रीला शिकवलं. सावित्री तयार झाली आणि दुसऱ्या बायकांना शिकवायला सुद्धा तयार झाली. सावित्री शाळेत आली. अरे हिला शिकलेली शाळेत दुसऱ्यांना आणखीन पाठवायला निघाली, दुसऱ्याला शिकवायला निघाली, पाप करायला निघाली. लोकांनी नावं ठेवायला चालू केली. नुसतं नाव ठेवायला नाही, शिव्या द्यायला चालू केल्या. शिव्याच नाही, अंगावर शेण फेकायला चालू केलं, घाण फेकायला चालू केली, चिखल फेकायला, दगड फेकायला, खडे फेकायला, मारायला सुरू केली. आणि त्या ठिकाणी दुसरी स्त्री असती तर म्हणली असती नको बाबा काय करायचंय? समाजाच्या इतकं विरुद्ध जाऊन, समाजाचा रोष पत्करून, राग पत्करून काय करायचंय? आपल्याला तर काय करायचंय? राहू जा तसंच. पण नाही, ज्योतिबांचा आणि सावित्रींचा निर्धार पक्का होता, मुलींना शिकवायला चालू करायचं म्हणजे करायचं. आणि मग त्या शाळेत येताना काय करू लागल्या? 2 साड्या घेऊन यायला लागल्या, एक अंगावर साडी आणि दुसरी पिशवीमध्ये साडी. शाळेत येताना चिखल फेकल्यामुळं, शेण फेकल्यामुळं अंगावरची साडी घाण होऊन जायची. शाळेत आल्यावर त्या अंगावरची साडी काढून ठेवायच्या आणि पिशवीतली साडी घालायच्या आणि मग आलेल्या त्या 4-8 मुलींना शिकवायच्या. 4च्या 40 झाल्या आणि बघता बघता मुलींची संख्या वाढू लागली. समाजाचा रोष हळूहळू कमी होऊ लागला आणि शिक्षणाची खरी सुरुवात झाली. अशा पद्धतीनं ते शिक्षण जे चालू झालं ते पुन्हा थांबलं नाही. ते शिक्षण पुण्यात चालू झालं, पुन्हा दुसऱ्या गल्लीत चालू झालं, दुसऱ्या गावात चालू झालं. असं करता करता ही शाळा देशभरात चालू झाली आणि भारतातल्या मुलींना शिक्षणाची खरी सुरुवात झाली. आणि ते शिक्षणाची सुरुवात झालेली आज तागायत अतिशय चांगल्या पद्धतीने मुली शिकत आहेत. मुलींना शिकायला दिलं नाही म्हणून मुली मागे राहिल्या नाहीत. आज मुलांच्याही पुढे गेल्या. असं कुठलं क्षेत्र नाही की तिथं मुली नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आहेत. नुसत्या आहेत नाहीत, खांद्याला खांदा लावून किंवा काही ठिकाणी त्यांच्यापेक्षा सरस काम करून, दिमागदार काम करून त्या मुलींनी सावित्रीच्या अंगी असलेली ताकद दाखवलेली आहे. आणि हे सगळं श्रेय जाते आपल्या सावित्रीबाईंना. म्हणून आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो आणि त्यांना देशभरामध्ये मानवंदना दिली जाते, त्यांचं चिंतन केलं जातं, त्यांच्या कार्याचा प्रसार केला जाते. आणि त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा आजच्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या गोष्टींची सुरुवात, समाज काय म्हणेल ही भीती न बाळगता चांगल्या गोष्टीला आपण सुद्धा सुरुवात केली पाहिजे. हा संदेश आपल्याला त्यांच्या कार्यातून घ्यायचा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.